स्टार्टबद्दल तुम्ही सांगितलं, तो VP पर्यंतचा प्रवास तो मला जाणून घ्यायचा आहे आता. अच्छा, तो स्टार्ट खडतर होती, ते तर इझी नव्हती, बट कन्सिस्टंट होती आणि सेल्स रक्तात असल्यामुळे काही जाऊन विकून यायची ताकद होती. हळूहळू पुढे गेलो, पण त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं लेवल 3वर जॉईन झालो आणि त्याच्यानंतर लेवल 6 पर्यंतचा प्रवास आहे, जिथे मी असिस्टंट ब्रांच मॅनेजर बनणार होतो फ्रॉम अ सेल्स एक्झिक्युटिव्ह. सो सेल्स मॅनेजर, सिनियर सेल्स मॅनेजर अँड असिस्टंट ब्रांच मॅनेजर. ही जी जर्नी होती ती आमच्या पूर्ण झोनमध्ये आय वॉज द ओनली पर्सन ज्यांनी 1.5 वर्षामध्ये कंप्लीट. म्हणजे असे प्रमोशन क्रायटेरिया आले की ते मी इनकॅश केले आणि मी 1.5 वर्षात फ्रॉम लेवल 3 टू लेवल 6 गेलो आणि आय वॉज द फर्स्ट पर्सन टू अचीव दीज 3 लेवल्स इन ऑलमोस्ट 1 फायनान्शियल इयर. म्हणजे टेक्निकली इट वॉज 1 फायनान्शियल इयर, दो मी 1.5 वर्षामध्ये कंप्लीट केलं. मेहनत खूप केली त्याच्यामध्ये, म्हणजे कुठला सॅटर्डे संडे नाही बघितला. आज मी सॅटर्डे संडे हक्काने एन्जॉय करतोय, पण त्यावेळेस माझ्या फॅमिलीला मी सांगितलेलं की मला शनिवार नाही आहे, मला रविवार नाही आहे, मला कुठलाच दिवस सुट्टी नाही आहे असं समजून चला. बिकॉज मी ना कुठल्या कन्सेप्टवर काम केलं माहिती आहे, जेव्हा जॉब करत होतो ना तेव्हा मी तो बिझनेस समजून केला. जसा एक बिझनेसमॅन स्वतःचा समजून करतो, तो वेळ नाही बघत, तो घड्याळ नाही बघत. मी जॉब त्या कन्सेप्टने केला आणि दॅट वॉज द रिझन की आय वॉज सक्सेसफुल. आणि त्यामुळे माझे प्रमोशन्स फास्ट झाले. मी 2008ला जॉईन झालेलो, 2011च्या मिडला आय वॉज असिस्टंट ब्रांच मॅनेजर अँड देन देर वॉज वन कन्सेप्ट ऑफ ब्रांच मॅनेजर डायरेक्ट. म्हणजे माझ्याकडे फक्त HNI ॲडवायझर्स असायचे, हाय नेट इंडिव्हिज्युअल्स. त्यातला जो क्रायटेरिया जो कंप्लीट केला तो पूर्ण इंडियामध्ये मी पहिला व्यक्ती होतो ज्यांनी 2013 साली तो क्रायटेरिया कंप्लीट केला. आणि मग त्याच्यानंतर मी लीडरशिप रोलमध्ये आलो. इन 2014 आय वॉज अ असिस्टंट ब्रांच मॅनेजर. सो आय वॉज हँडलिंग 10 to 12 एम्प्लॉईज जे मला डायरेक्टली रिपोर्ट करायचे. फ्रॉम 2014 to 16 मी त्या रोलमध्ये होतो. नंतर मी IJP घेतलं, इंटरनल जॉब पोस्टिंग, आणि आय शिफ्टेड टू हेड ऑफिस ऑफ कोटक इन्फिनिटी टॉवर्समध्ये गोरेगावला. देर आय वॉज टेकिंग केअर ऑफ प्रोडक्ट डिझायनिंग अँड हाऊ थिंग्स आर गेटिंग सोल्ड इन द मार्केट. सो आय वॉज पार्ट ऑफ मार्केटिंग. तर कॉम्पिटिशन कशी विकते इन्शुरन्स, कोटक कशी विकते. सो त्यासाठी मी पॅन इंडिया ट्रॅव्हल करायचो आणि आय अंडरस्टँड द पॅटर्न ऑफ सेलिंग, टूल्स काय वापरतात. सो आय वॉज अ स्पाय फॉर माय कंपनी. सो मी बँकेत जायचो, कोणाला कळायचं नाही, मी ॲज अ कस्टमर बँकेत जायचो आणि तिथून मग मी इन्फॉर्मेशन गॅदर करायचो. आय क्लिक फोटोज अँड ऑल, आणि मग ते मी इथे येऊन माझ्या टीमला द्यायचो आणि मग आम्ही त्याप्रमाणे प्रोडक्ट डिझाईन करायचो, टूल्स डेव्हलप करायचो, स्पीच तयार करायचो त्या प्रोडक्टचं. हे काम मी 1.25 वर्ष केलं. बट सेल्सचा किडा होता, मार्केटिंगमध्ये जास्त दिवस टिकलो नाही. का मार्केटिंगमध्ये गेलेलो, बिकॉज काही इंटरनल छोटे मोठे पॉलिटिक्स असतात आणि ते मला आवडत नव्हते. त्यावेळेला 2016ला मला असं वाटतं की मला ब्रांच मॅनेजर बनण्याची संधी आहे, पण ती मिळत नव्हती. मग ते मला सफोकेशन झालं आणि मी मार्केटिंगमध्ये गेलो. पण जेव्हा मी मार्केटिंगमध्ये गेलो तेव्हा एका योग्य व्यक्तीने माझं परत एकदा टॅलेंट ओळखलं इन टू डिफरंट चॅनल इन कोटक ग्रुप ओनली. आणि त्यांनी सांगितलं की अरे तू क्या कर रहा है, ये तेरा जन्म मार्केटिंग के लिए नहीं हुआ है, तू सेल्स का बंदा है, फिर से आ जा. आणि मग अशा रीतीने मी परत, मला वाटतं 2017 नोव्हेंबरमध्ये मी सेल्समध्ये आलो आणि आय वॉज पार्ट ऑफ घाटकोपर टीम. म्हणजे अर्लियर आय स्टार्टेड माय करियर इन कोटक विथ मुलुंड टीम. देन मी घाटकोपर ब्रांचला, दॅट चॅनल वॉज APC, म्हणजे एजन्सी पार्टनर चॅनल. अर्लियर आय वॉज इन टाईड चॅनल. तर APCमध्ये आलो आणि देन विदिन अ इयर माझे 2 प्रमोशन झाले. म्हणजे त्यांनी मला डबल प्रमोशन दिलं. का मला एक बेसिक रोलवर त्यांनी घेतलेलं आणि ते बोलले की नाही, तू यू अंडरस्टँड द मॉडल, मैं डायरेक्ट ब्रांच मैनेजर करके नहीं ले सकता, यू अंडरस्टैंड द मॉडल फर्स्ट, अर्न द मनी, बिकॉज ब्रांच मैनेजर में जाएगा तो वेरिएबल्स कम हो जाते हैं, फिक्स ज़्यादा हो जाता है, तो यू अर्न द मनी. विदिन अ इयर मी डायरेक्ट तिकडे एक लोकेशन मॅनेजमेंट पार्टनर म्हणून एक डेझिग्नेशन असते, लोकेशन मॅनेजिंग पार्टनर, विच इज इक्वलंट टू अ ब्रांच मॅनेजर. तो मी ब्रांच मॅनेजर झालो इन 2019. आय शिफ्टेड टू ठाणे. आफ्टर ठाणे आय वेंट टू वाशी. सो माझं मॉडेल थोडं वेगळं होतं. फ्रँचायझी मॉडेल जसं असतं, म्हणजे जे पार्टनर्स आहेत जे आमच्याबरोबर काम करतात त्यांचं स्वतःचं ऑफिस सेटअप असायचं, ते ब्रांचमध्ये खूप कमी यायचे. सो वी आर इन टू रिक्रुटमेंट ऑफ फ्रँचायझी. म्हणजे आता वोडाफोनचे मिनी स्टोअर वगैरे कसे असतात, एक मेन स्टोअर एक मिनी स्टोअर. तर आमची एक ब्रांच मेन ब्रांच असायची, त्याच्यातनं सॅटेलाईट ब्रांचेस असायच्या. ते चॅनल मुंबईमध्ये मी पहिलं डेव्हलप केलं. सो आय वॉज द फर्स्ट पर्सन who developed that channel which was called as a DPO, direct partner office in Kotak. हे साऊथमध्ये खूप सक्सेसफुल होतं, पण मुंबईमध्ये त्यांना अशी ना ग्रीप मिळत नव्हती.
तर मी जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून खूप चांगला बिझनेस ग्रो झाला. त्यामुळे कंपनीने मला वाशीची पण रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि वाशीमध्ये मग माझा एरिया थोडा पनवेल, नवी मुंबई, उरणपर्यंत वाढला. म्हणजे माझे पार्टनर ऑफिस त्या एरियापर्यंत पण होते. आणि इन 2021 म्हणजे आफ्टर कोविड आय थिंक अबाउट की नाव इट्स राईट टाईम टू लिव्ह कोटक अँड स्टार्ट समथिंग ऑन अवर ओन. आणि तिथे मी कोटक सोडलं आफ्टर 13 years ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे फ्रॉम सेल्स मॅनेजर टू अ डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट लेवल. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला आहे. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझा चॅनल फॉलो करा.